तुम्हाला वाटतं इतकं सकाळ सकाळी कुठं चाललाय ह्यो पोरगी. तर आता शेतात चाललोय मी. आता वाजले 6 वाजलेत. आता थोडं उजाडा लागलंय. आता सुरुवात झाली उजाडाला. सकाळ सकाळ थोडीशी थंडी वाजते. आज शेतामध्ये लाईट होती म्हणून सकाळ सकाळी यायला लागलं. थोडंसं म्हणजे फ्यूज चांगलं मोठं चालू होते का नाही ते चेक करायला. पाणी कमी झालेत आता. पाणी पण शेतकऱ्याचे पाणी सगळ्याचे कमी झालेत. आता बहुत पुढं सकाळ सकाळी आलोय बघा रानामध्ये. तुम्ही म्हणता असताना त्या तोंडावर उजाड कशाचा पडला. तो उजाड ह्याचा पडला गाडीचा. गाडी आपली इथं ती गाडीचा पांढरी लाईट आहे. तर पांढऱ्या गाडीचा उजाड पडला आहे. त्यामुळं दिसते. आता बरोबर सकाळचे किती वाजलेत तुम्हाला सांगतो मी. बरोबर 6 वाजलेत. तर आतमध्ये जायचं आपल्याला शेतामध्ये. हे बघा शेतात आले मी. एकदम सकाळ सकाळी मस्त वाटतं इकडं. भारी वाटायला लागलं थोडंसं. मोबाईलच्या फ्लॅशमुळे काय सगळं दिसत नाही. भाजी फिजी डोसा आहे. हे बघा शेतात भाजी काय दिसणार सकाळ सकाळी. लेटच नाही आजी आजूकाली. लेटच नाही आहे. फोन लावून विचारत आपण. त्यांना फोन केला मी. ते म्हणले मी टाका लागलोय. आता ते ओटाला उशीर झाला दिसतं त्यांना पण. त्यासाठी ते म्हणले टाका लागलो लगेच. आता 2 मिनिटात लाईट येईन आपली पण. पाहत मग नंतर. हे बघा आत्ताशी उजळड आहे. आता वाजलेत बघा 6:30. आताशी थोडंसं दिसायला लागलंय. अंदाजच होता आतापर्यंत. शेतात मोटर चेक करायला आलोत आपण. मोटर नाही झाली चालू बोलची. पाणी कमी झालेत ना त्यासाठी. बहुत आता मोटर चालू होती का नाही. लाईट आलेली आहे पण फ्यूज नाही डीपीहून. त्यासाठी डीपीवर चाललोय आता मी. डीपीवर जायचं आता आपल्याला. फ्यूज नसल्यामुळं मग डीपीवर जावंच लागेल ना. नाहीतर सिंगल फेज केलेलं असं सिंगल फेज काढून यावं लागेल आपल्याला. इथं बघूत काय प्रॉब्लेम आहे का. तर मग डीपीवर जावं लागेल. बघा इथंच प्रॉब्लेम होता. तर आपण आकडा होता आपला तारीवर. तर तो आकडा खाली काढून घेतला आपण. आता इथं थोडासा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. मग फ्यूज आकडा टाकायचा डबल. आपण जॉईंट आणलेला आहे. आकडा पण टाकला आहे आणि मोटर पण चालू झाली. हे बघा तुम्हाला दाखवतो. मोटर सुद्धा चालू झालेली. मोटर पाणी पडत आहे. येईल कोरडीचे फटे. पाणी येईल आता. मोटर चालू झालेली आहे. लय कमी पाणी येत आहे सध्या. मोटर सुद्धा चालू झाली. आता आपलं शेतातलं काम झालेलं आहे. आता आपण घरी चाललोय मी आता. ही बघा आपली सरकी तुम्हाला दाखवतो मी. पाणी नसल्यामुळं सगळी सुकून गेली. बाजरीला पण काही नाही आहे. बाजरी बघा किती छोटी राहिली. नारळ झाड आपलं 2 झाड नारळ आहे. सगळीकडे चांगली थोडी हिरवीगार. आपल्या इथं कांदे ते बघा. कांदे भगल आहे. पलीकडून मेथी आहे आणि ह्यात धने पण आहेत. हे पलीकडून हे बघा दुकलाने काय धिंगाणा केलाय. सगळा धिंगाणाच लावलं. बटाटे लावले होते आईने थोडेसे. सगळे तुकड्यांनी सगळी वाट लावून टाकली. हे बघा इकडून अलीकडून. कांद्याला त्याला काही नाही केलं. फक्त इतक्या जाग्यात डुकरांनी सगळी वाट लावून टाकली. आता जायचं घरी आपल्याला. आपला ब्लॉक इथं संपलाय.
असं समजा. आपल्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका.